नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 22 एप्रिल 2024 वार बुधवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये थोडीफार घसरण झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर भाजीपाल्यांचे दर ही बरेच दिवसापासून आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळतात। कांद्यांची आवक देखील आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते, परंतु दरामध्ये देखील पुन्हा एकदा 1-2 रुपयाची घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। इतरही काय शेतमालाचे दर काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आज फुल मार्केटमध्ये फुलांची आवक जर पाहिलं तर बऱ्यापैकी आपल्याला असलेली पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता पिवळ्या तसेच लाल झेंडूची आवक देखील आपल्याला भरपूर असलेली पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला लाल तसेच पिवळ्या झेंडूसाठी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 50 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर वेगवेगळ्या क्वालिटीनुसार वेगवेगळे दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पाहायला मिळते। पासलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईज मध्ये साधारणतः 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील पासलीसाठी दर पाहायला मिळते। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 तर हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। पिंगडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये पिंगडीची आवक पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे येते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। जिप्सोफिलाची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये जिप्सोफिलाचे दर जे येते 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील जिप्सोफिलाचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये आज थोडीफार वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण पाहायला मिळते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः दर जे येते कलर गुलाबचे दर जे येते साधारणतः 170 ते 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। लाल डच गुलाबचे दर जे येते चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 150 ते 155 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय। आज कांदा मार्केटमध्ये कांद्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः 70 ते 80 गाड्यांची आवक कांद्यांसाठी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर बरेच दिवसापासून आपल्याला दर जे ते कमी जास्त 1-2 रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला कायमस्वरूपी पाहायला मिळते। मार्केटमध्ये आवक आपल्याला भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी आज जर बघितलं तर साधारणतः 8 ते 10 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी कलर आणि गोळे साईज मध्ये असलेल्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते। हलके माल जर बघितले तर साधारणतः हलक्या मालासाठी 2 ते 3 रुपयापासून देखील हलके तसेच लहान साईज मध्ये कांद्यांचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते। हिरव्या मिरचीची आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर हलके माल जे येते 20 ते 22 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील सुधारणा मिरचीसाठी पाहायला मिळते। मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालाचे दर पाहायला मिळतात। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर विलायती कोथिंबीरसाठी 12 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात। वालगेवडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील वालगेवडीचे दर पाहायला मिळतात। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय। पापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16 ते 18 तर हलक्या मालासाठी 12 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर मार्केटमध्ये टोमॅटोची आवक बऱ्यापैकी आपल्याला वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। बीटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील बीटाचे दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची आवक मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर
चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्च दर पाला होता. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला साठी दर पाला होतात. काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. पांढऱ्या ते हिरव्या तसेच चायना काकडीचे दर हे आपल्याला 14 रुपयापर्यंत उच्च दर पाला होता. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील काकडीसाठी दर पाला होतात. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्च दर पाला होता. हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाला होतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्याचे दर जे आहे 30 रुपयापर्यंत उच्च दर पाला होता. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाला होतात. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाला होतो. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत वांग्यांसाठी दर पाला होता. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाला होतो. पुणेरी गावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पुणेरी गावरचे दर जे आहे 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाला होतात. शेवग्याची क्वालिटीनुसार दरामध्ये घसरण पुन्हा एकदा झालेली पाला होते. चांगल्या मालासाठी साधारणतः 15 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाला होतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 8 तर हलक्या मालासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील डांगरचे दर पाला होतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी 60 रुपयापर्यंत उच्च दर पाला होतात. हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाला होतात. तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाला होतोय. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापर्यंत उच्च दर पाला होता. हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाला होतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे आहे 40 रुपयापर्यंत उच्च दर पाला होते. त्याचबरोबर हलक्या मालांची देखील आवक आपल्याला बऱ्यापैकी असलेली पालामध्ये त्या चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाला होते. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे 15 रुपयापर्यंत उच्च दर पाला होतात. हलक्या मालासाठी 5 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला पपईसाठी दर पाला होते. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजच्या दरामध्ये सुधारणा पुन्हा एकदा झालेली पाला होते. चांगले माल जे होते साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होतात. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला खरबूजसाठी दर पाला होते. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तावन तसंच व्हीएनआर पेरूसाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते. हलके माल जे ते 5 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांसाठी दर पाला होतात. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर कलिंगडची आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी होताना पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील सुधारणा पाहायला होते. चांगल्या मालासाठी 15 रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला होतात. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. सुटकांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. हलक्या मालासाठी साधारणतः 8 ते 10 रुपयापासून दर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर सुटकांसाठी पाहायला होते. आवक मार्केटमध्ये आपल्याला भरपूर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडासा आज बदल पाहायला होते.